आता वतलो जागो हांगा तुमच्या गावात आमचो विश्वजीत राणे त्याची कंपनी आणि त्यांचे बायचे महाराष्ट्राचे एमएलए बीजेपी एमएलए त्याची कंपनी हांगा येऊन कोऑपरेट करून हांगा व्हडलो प्रोजेक्ट हाडून फक्त फुटींग आमी आतां हायकोर्टान गेल्यात ते सगळे हांगाचे लोक प्रवीण आणि सगळे इतले लोक हांगाचे गेल्यात हायकोर्टान आणि हायकोर्ट आयकता हे कितें चलता म्हणून ही जमीन तुमची कशी केन्ना आयली तुमच्या हातीन तुम्ही आतां हे प्रोजेक्टाक तुका एनवायरमेंट पर्यावरण क्लियरन्स आहा तुम्ही कितें घेवंक ना ते सगळे आतां प्रश्न विचारिता पण हे इंटरनेटार तांचे कितें तांचे विकपाचें ते बंद जावंक ना सदांय ते आमचे कडेन आमी दोन तीन जाण आमचे नंबर दिल्यात ते आमकांय फोन करतात तुम्ही जागो केन्ना घेतात तुका आतां डिस्कावंट जाले आतां बेगीन घेवंक जाय वगैरे वगैरे आमी बेश्टे आमकां इन्फॉर्मेशन आनी जावन आमी उलयतात तांचे कडेन आमकां सगळें कितें कळटा कितें करतात तांचे कितें मतीन कितें प्लॅन आहात ते सगळे आमी काडून आमी मागीर दुसऱ्या गोंयच्या लोकांक आमी डिस्ट्रिब्यूट करतात ही आतां कशी बंद करपाची ही प्रकल्प कशी बंद करपाची एक तुम्ही आतां आमी हायकोर्टान गेल्यात ते कितें तरी परिणाम आसतलेच कशें तरी हायकोर्ट केन्ना ते लोक ते पॉलिटिशियन न्हय आणि तो तुमचा विषय तुमच्या मुखार येतात केन्ना केन्ना ते बरे जजमेंट दितात तांचे कितें जालें तर आमी पळयात आमी देवाक मागूंक जाय कित्याक केन्ना केन्ना हायकोर्ट केन्ना आमकां मेळना केन्ना मेळटा पण हांगाचे रस्त्याचे आमी धरना करतात सत्याग्रह करतात ताचो उपाय भरपूर आहा तुम्ही आज भायर आतां 14 दीस तुम्ही भायर आयल्यात म्हणून लोकांक आतां इल्लो कळटा पण एका दिसात काय जावना 2 दिसात काय जावना 10 दिसात लोक कळटा गोंयांत कळटा ते कितें जाता म्हणून कारापुरान आणि लोक इतलो लोक भायर कितें आयल्यात भायर कितें बसतात तांकां दुसरें काय काम ना घरांत काय काम ना ते हांगा कशें येवन बसतात कित्याक येवन इतले कश्ट घेवन कित्याक हांगा येवन बसतात लोक इसातलो आणि लोक इसाता आणि आमचे सगळे कॅम्पेन आहात दुसरे गोंयांत लोक इसाता कारापुरान कितें जाता म्हणून तुमच्या गांवांत कितें जाता आमकांय लागता आमी थंय आमी पाजार रावतात पालिकाच्या गांवांत पण आमकां लागता की कारापूर गांवांत कितें जाता इतलो लोक एकदम भायर सरला म्हणून तांकां कशें तरी मदत करूंक जाय आणि सगळे गोंयचे लोक आहात सगळे गोंयचे लोक सगळे युद्ध करीतात दुसरे प्रोजेक्ट प्रकल्पाचे विरोध करीतात ते सगळे हांगा तुमकां सपोर्ट करपाचे आतां न येवन उरतले ते म्हणजे एक दीस आमकां हो प्रकल्प नष्ट करूंक जाय त्यांच्यान आमचे सगळे सपोर्ट आमी गोवा फाउंडेशन कोर्टार वचूंक ना पण कितें तरी दुसरें आमी हांगाचे स्थानिक लोक न्हय केन्ना कोर्ट दिसता तुम्ही इतले स्थानिक लोक तुम्ही इतले पयसां कितें आयल्यात स्थानिक लोक तरी युद्ध करिनात विरोध करिनात तर तुम्ही कितें आयल्यात भायच्यान पण आतां ते काय सांगूंक जायना कित्याक स्थानिक लोक उबे रावल्यात आणि ते कोर्टान गेले आणि कितें जाता म्हणून पण तुमचो आतां कोर्टान गेल्यात 3-4 लोक गेल्यात पण सगळो गांव वचूंक ना आतां सगळो गांव हांगा पावलो आणि हांगाचो दुसरो कोर्ट चालू आसता न्हू लोकांचो कोर्ट आसता न्हू आणि लोकांचो कोर्टान फाल्यां ग्रामसभान कशें तरी निर्णय घेवंक जाय रेजोल्युशन घेवंक जाय कित्याक म्हणून हो प्रकल्प आयल्या आमकां काय विचारूंक ना हो आमचो जागो आमचे गोरवां थंय वयतात आमी काजूंक वयतात आमी करतात त्या कारण आमकां तो जागो कोणा तरी घेतलो तर आमकां पयलो परमिशन दिवंक जाय आणि आमकां कळूंक जाय आमचो मत घेवंक जाय आनी ताच्या उपरांत कितें करूंक जाता आनी आज पर्यंत तुम्ही कांयच घेवंक ना सगळ्या देशांत तुम्ही आमचो गांव वांटून विकतात 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी वगैरे ते आमी समज ना आणि आमी म्हणटात हे आमी टोटल विरुद्ध एक प्रकल्प क्लोज जाल्या उपरांत मागीर आमी घरांक वयतले तो आज निरोप आमी दिवंक जाय फाल्यां तुम्ही ग्रामसभान मोठ्या संख्येन करूंक जाय ताच्या उपरांत मागीर सरकारी कळटालो कितें म्हणल्यार हो आतां प्रकल्प आहा तो ग्रामसभाचो कांय सपोर्ट ना आणि आमी दुसरें कितें उपाय करूंक पडटले पण आज फाल्यां तें करूंक जाय कित्याक म्हणल्यार ग्रामसभाचो मत आहा न्हू तो एकदम इम्पॉर्टंट ती कोर्टान गेल्यार मागीर म्हणटाले की ग्रामसभा कितें कोर्टान सांगलें ग्रामसभान सांगलें आमकां नाका म्हणून कित्याक आमकां नाका तुमी स्पश्ट तुमी कारणां दिवंक जाय बेश्टें म्हणपाचें ना कितें आमी ग्रामसभा नाका म्हणून तशें म्हणून जायना तसो रेजोल्युशनचो काय उपाय ना आमकां नाका हे बेश्टें आमी म्हणटा आमच्या गांवांत तुमी आमकां नाका म्हणून कित्याक आमकां संविधानाचो हें आसा न्हू कोणा तरी तुका जाय जाल्यार फाल्यां तुका दिल्ली वचूंक जाता आनी तुका जमीन घेवंक जाता न्हू ते तांकां कांय अडचण करूंक जायना पण तुमी आतां हांगा आमकां नाका म्हणून सांगलें तर तुमी स्पश्ट कारणां घालूंक जाय आणि तो ते कारणां आमी तुमी चर्चा करून तुमी घालूंक जाय कित्याक आमचो स्वाद तुमचो काजू तुमचो लायव्हलीहूड तुमकां जागो तुमकां फाल्यां तुमचो गांव वाडटलो तांकां जागो तांकां इस्कॉलाक तांकां कॉलेजीक आमी कितले मेडिकल हेल्थ सेंटर सगळे गांवांत तुमकां करूंक गावचे ना जागो एकदम व्हडलो जागो एकदम 5 लाख म्हणून 5 लाख स्क्वेअर मिटर एकदम मोठो इतलो जागो घेतलो तर तुमकां वारें घेवपाक तुमकां कठीण जातलें आनी तुमचें पिवपाचें पाणी झाडां घालपाचें पाणी तुमकां उरतलें तें जालां दुसऱ्या गांवांत जालां तशें गोंयांत दुसऱ्या गांवांत जालां तशें कित्याक तांचे कांय उपाय ना तुमी आतां पिसुर्ले गेल्यार पिसुर्ले गांवांत कांयच उदक ना कित्याक उदक सगळें मायनींग कंपनी काबार केलां आनी आतां न्ही काबार 5 वर्सां 10 वर्सां तुमकां 100 वर्सां तांकां तें उदक परत येवपाचें गेलें तें आतां शिरगांव गांवांत तशेंच जालां शिरगांव 3 मायनींग कंपनी येवन सगळो उदक सगळो काडून उडयला तांचे कडेन 27 हे 70 बांय आसले ते सगळे सुकले ते जुलैच्या म्हयन्यात पावस एकदम परपड आसतना त्या बांयच्या उदक ना बांय सुकले शिरगांवच्या गांवांत पयलीं जमीन आसली हे शेतां करून मागीर वयर वचून दोंगर आसले आतां उदक ना शेतां नात आनी दोंगरी नात आनी बेश्टें गांव उरला बेश्टें देवी लायची मंदीर आहात आनी दुसरे 10 मंदीर आहात आनी मागीर 3 फामिली आहात गांव इतलोच जाला आतां तुमी चिंतात गांव तशें आसूंक जाय म्हणून एक लोक रावतात जागो पण दुसरं काय ना तांकां शेतां ना तांकां दोंगर ना तांकां हे ना दुसरें काय ना बेश्टें तांकां सेटलमेंट उरला तुमी कितें करतले तुमकां भायर सरून ताका मागीर परवानगी घेवंक पडटली तांची तुमकां तशें रावपाक जाय आमी फ्री मरे आमच्या 12 गांव आमी लोक भोंवतात आमी दोंगरार वयतात चलून वयतात आमी सकयल येतात कमी जाल्याची जमीन ती पण आमी वयतात वयर भोंवतात ह्या वर्षी आमी शेतान कांय तरी आमकां वचूंक जाय आमी वयतात पण हांगा तुमचे बंद जालें आनी एक दीस हांगा तरी सुरू जालें दुसरे दीस दुसऱ्या जाग्यार सुरू जालें
तर फाल्यांची ग्रामसभा तुम्ही सगळे वचपाचे आहात. कम आम्ही बघतो. फाल्यां तुम्ही सगळे वयतले की ना आणि तुम्ही मत दिवपाक वोटिंग करताले तेन्ना हात वयर घालतले की ना सगळे घालूंक जाय. सगळे फाल्यां आणि मनशाक सगळे घालूंक जाय. आणि मागीर बरो रेझोल्युशन आता चिंबेल गांवांत बरो रेझोल्युशन काढलो. चिंबेल गांवांत रेझोल्युशन सरपंच ग्रामसभाचे रेझोल्युशन घातलो कित्याक आमकां पयलें उदक ना, आमकां हे ना ते ना, आणि हो जागो आमी आमकां दवरला, आमी कितें तरी दुसरें करपाक हे आमी जागो आमी तुमकां दिना म्हणून तशें रेझोल्युशन सगळीं कारणां काडून तांकां रेझोल्युशन काडून दिलो. तर कारणां तुम्ही घालूंक जाय. सगळी कारणां तुमकां प्रकल्प कितें नाका म्हणून कितें येवंक ना म्हणून तुम्ही बरोवन जाय आणि मागीर सगळे हात घालपाचे आणि मुखार न म्हणपाचें बंद करपाचें. थँक्यू. तें केल्यार आमकां मातशी हे जातलो कित्याक आमी एज्युकेशन आमी दुसऱ्या जाग्यार करतात. आमचं इनफ इज इनफ कॅम्पेन जस्टीस फॅक्टीन डिबेलचो तांणी आतां काल आमी चर्चा झाली, तो आता स्टेटमेंट इश्यू करतलो आणि म्हणजे ना आमी ते आमचे लोक आणि त्या जावन त्या 39A आणि 17B त्यांच्या ह्या प्रोजेक्टांनी ला आणि ते आमी आमचो 10 पॉयंट प्रोग्राम आहा तातूंत आमी दवरला. 19, 17, 17, 2 आणि 39 आमी ते दवरला. ते आमी आता फाल्यां नाही परवा तुमकां सपोर्ट येतलो. आता ते तो सपोर्ट आयलो तर सगळे गोंयचे सगळो सपोर्ट तुमकां येतलो. आणि मागीर कितें आणि कितें करपाचें पण आमी तुमकां सोडपाचें ना, तुमच्या फाटीं आसा ते सगळे जाणा. कित्याक आमी ऍक्टिव्हिस्ट लोक आहात. एकदा तरी आमी हे कुत्रे आहात ते पाय धरतात ते सोडिनात न्हू, तशें आमी एकदा तुमचे पाय धरले न्हू तुमी सोडचे ना. त्या कारण तुम्ही प्लीज फाल्यां डेफिनेट ग्रामसभा कित्याक तुमचो गांव वाचूंक जाय आणि तुम्ही हो निर्णय घेतलो तर आमकांय बरें पडलें. तुमचो सगळें आंदोलन भायरच्या गोंयान आणि गोंयच्या भायर व्हरपाचें आमकां सपोर्ट मेळटलो. वस्तू देव बरें. 2 मिनटां रावा.